नमस्कार. वरणगाव लाईव्ह बातमीपत्रात सर्वांचे सहर्ष स्वागत. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी खिरोदा येथे कलाम सायंटिस्ट सेंटरचे उद्घाटन. रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशन इंडिया व जनता शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने खिरोदा तालुका रावेर येथे कलाम सायंटिस्ट सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार शिरीष चौधरी होते. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे इंडियन प्लॅनेटोरियम सोसायटीचे अध्यक्ष तथा इस्रोचे माजी वैज्ञानिक जे रावल, इस्रोचे वैज्ञानिक डॉक्टर माधवी ठाकरे, मॅथ गुरु ऑफ इंडिया BN राव, ऑल इंडिया रामानुजन मॅथ क्लबचे सेक्रेटरी राजेश ठाकूर, मुंबईतील होमिओपॅथ सायन्स सेंटरचे सायंटिफिक ऑफिसर विनोद सोनवणे, रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रमौली जोशी, भोपाळ येथील मॅथमॅटिशियन मोहनसिंग सोलंकी, आईसर पुणे येथील रजिया शेख, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर अनिल झोपे, ज्येष्ठ अधिव्याख्याता CD साळुंके, जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष किशोर राजे, नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर सायंटिस्टचे नॅशनल सेक्रेटरी संदीप पाटील, APJ अब्दुल कलाम नॅशनल काउन्सिल ऑफ यंग सायंटिस्टचे चेअरमन सुनील वानखेडे, जनता शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला धनाजी नाना माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व ईशस्तवन सादर केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात भारती बडे यांनी सायन्स सेंटरचे महत्त्व सांगितले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते कलाम सायंटिस्ट सेंटरचे कार्यालय, सायन्स लॅब, मॅथमॅटिक्स लॅब व स्पेस लॅबचे उद्घाटन करण्यात आले. या सेंटरमध्ये प्रत्येक रविवारी विद्यार्थ्यांसाठी विविध ॲक्टिव्हिटी राबविण्यात येणार आहे. याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा पाटील यांनी तर आभार सुनील वानखेडे यांनी मानले. दुसऱ्या सत्रात परिसरातील निवडक 100 विद्यार्थ्यांसाठी ॲक्टिव्हिटी करण्यात आल्या. यामध्ये गणितातील 2D शेप असलेल्या आकृत्या 3D शेपमध्ये तयार करून त्याची बाजू, कडा, शिरोबिंदू, पृष्ठभाग याची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली.